फ्रेंड्स, तर आज आहे माझ्याकडचं हळदी कुंकूचा कार्यक्रम। तर हळदी कुंकाला मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता अशी। तर माझी जी तयारी आहे ती झालेली आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा आता चालू झालेला आहे। सोबत आरोही सुद्धा आहे। बघा आरोही, हाय आरोही, हाय कर। तर मी कशा पद्धतीने सजावट केलेली आहे हळदी कुंकासाठी, सो मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। पद्धतीने छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे, स्वच्छ आहे, थीम ठेवलेली आहे मी हळदी कुंकाची। सो पूर्ण सुहासिनीचा जो साज आहे तो मी इथे ठेवलेला आहे। हळद कुंकू, पोत, गळ्यामधली बांगड्या, तर हे अशा पद्धतीने सजवून घेतलेलं आहे। तर हे इथं अशा पद्धतीने मी तोरण लावलेलं आहे। आणि फर्स्ट अशा पद्धतीने फुलांची पाकळ्या करून छानपैकी असे डेकोरेशन थ्रू रांगोळी काढलेली आहे। छानपैकी मस्त फुलं या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि राधा कृष्णाची मूर्ती इथे ठेवलेली आहे। हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं की बराच वेळ जातो, कारण बऱ्याच प्रकारचं डेकोरेशन वगैरे करायचं असतं आणि परत हळदी कुंकाची सुद्धा आपल्याला तयारी करायची असते। सो मी अशा पद्धतीने आहे समोर फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीचं। साडी घातलेली आणि मोत्याची ज्वेलरी वापरून मी अशी मस्तपैकी तयार करून घेतलेली आहे लक्ष्मी। तर आता हळदी कुंकासाठी ज्या मैत्रिणी आहेत माझ्या त्या सर्वजण येणार आहे। तुम्ही माझा लुक बघितलेला आहे, आता तुम्हाला माझ्या सासूबाईचा लुक दाखवते आज। बस या ना, बाबा काय करतो पाय ना। बस ना, वर बस ना, वरच बस ना। पूनम
ब्लॉगिंग आणि पूनम्स किचन म्हणून रेसिपी करा. तू आता पाणी लय भेटेल का? पाणी नळाली पाणी म्हटलं पहिले वाटी तरी नाही इकडे पाणी हिमालय पर्वतावर बर्फातील अशी उन्हाचं रांगेत राहतात. काल होते आज जास्मिन घेतले कडी साखरेची वाटी कल्पना नहीं है मेरा भी नहीं है ना. गुलाबाची फुल दिसायला त्याचे आमचं नाव किती सोबत तिळगुळ घ्या गोड गोड बोला वैभरांचं नाव किती वाटपायचं. ईश्वरांचं नाम किती हळदी कुंकाचं मातीचे घर आता काहीच काम नाही. आता काम नाही धकली नाही. आता जेवण नाही धकत सध्या. बाया दिसल्या ह्या रस्त्यानं मला आम्ही ऐकतो त्या बाया येऊन राहिले 4 वाजता सांगितलं कोणी वारात गेलो होतो. तर अशा पद्धतीनं माझं जे हळदी कुंकू आहे ते आटोपलं. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.